गोळाफेक, लांब उडी अशा विविध स्पर्धा घेतल्या। त्यानंतर काही खेळ राहिलेले आहेत, मनोरंजनात्मक खेळ, फनी गेम म्हणतात त्याला, मनोरंजनात्मक खेळ त्याला फनी गेम म्हणतात। हा जो फनी गेम जो आहे तो आज आपण घेणार आहोत। तो फनी गेम आहे स्मरणशक्ती वाढवा। स्मरणशक्ती म्हणजे तुमच्या कितपत लक्षात राहते जे काही या ठिकाणी वस्तू दिलेल्या आहेत, 6 वस्तू आहेत। या 6 वस्तू आम्ही तुम्हाला दाखवणार, त्या तुम्ही मनातल्या मनात काय करायच्या, वाचायच्या आणि चौकोनी या ठिकाणी 6 केलेली असणार आणि त्या 6 चौकोनामध्ये एकदाच एक वस्तू काय करायची, न्यायची आणि एका चौकोनात ठेवायची। सगळ्या वस्तू एकदम न्यायच्या नाही त्या आणि एका चौकोनात ठेवायच्या नाही त्या, एकच वस्तू घेऊन जायची आणि एका चौकोनात एकच वस्तू ठेवायची। तुम्ही जर 6 वस्तू बरोबर त्या चौकोनामध्ये ठेवल्या तर तुमचा त्याच्यामध्ये काय होणार आहे, विजय होणार आहे, तुमचा त्या ठिकाणी नंबर येणार आहे। तर ही स्मरणशक्ती जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा आपण आता घेणार आहोत आणि 6 या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत। याच्यामध्ये डस्टर आहे, याच्यामध्ये छडी आहे, कंपास आहे, खडू आहे, चहाचा कप आहे आणि पाण्याची बाटली। हे सगळं आपल्याला रोज लागतंय ना, छडी रोज पाहिजे, पाण्याची बाटली पाहिजे पाणी पिण्यासाठी। तुम्ही कंटाळता आहे की नाही, तास करून करून कंटाळा आला की पाणी पिता, सर मला पाणी प्यायला जायचंय। परत डस्टर आहे, आम्हाला डस्टर लागतो लिहिलेलं पुसायला, पुन्हा त्याच्यावर लिहायला। छडी आहे की नाही, त्याचबरोबर खडू आहे, लिहिण्यासाठी खडू पाहिजे, खडूशिवाय आपण लिहू शकत नाही। आणि चहाचा कप आहे, रोज तुम्हाला चहा लागतो सकाळी आंघोळ केली की, है की नाही। तर या ठिकाणी या वस्तू ठेवलेल्या आहेत, या वस्तू तुम्ही काय करायच्या, नीट वाचायच्या, वाचून त्या चौकोनामध्ये नीट ठेवायच्या, है की नाही। म्हणजे तुमच्या किती लक्षात राहते, तुमची स्मरणशक्ती किती चांगली। या 6 वस्तू जर तुम्ही ठेवल्या तर म्हणायचं तुमची स्मरणशक्ती चांगली आहे। जर या 6 वस्तू तुम्ही चौकोनामध्ये प्रत्येक चौकोनामध्ये जर ठेवली नाही तर तुमची स्मरणशक्ती तेवढी काय नाही, तुम्हाला आठवत नाही, है की नाही। मग ती स्मरणशक्ती आपली काय केली पाहिजे, आपण वाढवली पाहिजे, वाचलेलं लक्षात राहिलं पाहिजे, हे की नाही। मनन चिंतन करावं लागतं, मग ते वाचलेलं आपलं काय होतंय, सगळं लक्षात राहतंय। तर आता थोड्याच वेळात आपण स्मरणशक्ती वाढवा हा मनोरंजनात्मक खेळ फनी गेम हा आता लगेच चालू करतोय। मॅडम नाव लिहित आहेत, नाव पूर्ण झाली की आपण तो खेळ घेणार आहोत। 5वी ते 7वी लहान गट मुली अगोदर घेऊया, नंतर मोठा गट मुलं मुली घेतले जाणार आहेत। त्या वस्तू दिल्या चिठ्ठीमध्ये, त्या चिठ्ठीतील वस्तूचं वाचन करते, बघूया ती किती वस्तू कितपत आपल्या स्मरणामध्ये ठेवते, आपल्या लक्षामध्ये ठेवते। सर उद्या पण नाही खेळ, ओ सर ओले सर उद्या वरून 1 2 3 आहे पारखे, वरून 1 2 3 4 5 6, खालचा शेवटचा कॉलम 6 आहे, वरनं 1।
बॉक्स दिसू दे कॉलम दिसू दे ग बाय तू जर की असं बघूया तेजस्वी पार्क या ठिकाणी वस्तू मांडते आहे. तिच्या वस्तू बरोबर येतात का नाही ते आपण पाहूया. वस्तूची मांडणी त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यानं 6 वस्तू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. माझ्याकडे चिठ्ठी आहे, मी त्या चिठ्ठ्याचं वाचन करतोय. वस्तू बरोबर आहे का ते पाहूया. पहिली वस्तू आहे पाण्याची बाटली, दुसरी आहे चहाचा कप, तिसरी आहे छडी. या ठिकाणी तिसरी वस्तू तिला व्यवस्थित मांडता आली नाही, त्याच्यामुळं ती काय गीतांजली दुधे. बघूया आता गीतांजली दुधे वस्तूचं वाचन करते. लगेच द्यायची, लय वेळ लावायचा नाही. गीतांजली दुधे चालू कर. वस्तूची मांडणी करते. पहिली वस्तू तिने मांडलेली आहे, दुसरी पण वस्तू तिने मांडलेली आहे. वस्तूची मांडणी ती करते बघा. तिसरी वस्तू मांडली, चौथ्यामध्ये सुद्धा तिनं वस्तू मांडलेली आहे. बघूया आता गीतांजली दुधे 6 वस्तू 6 चौकोनात मांडते का नाही तिनं वस्तू मांडून ठेवलेल्या आहेत. बघूया तिनं मांडलेल्या वस्तू बरोबर आहे का नाही ते. वस्तूचं वाचन करतो. पहिला आहे डस्टर, दुसरा आहे कंपास, तिसरा आहे खडू, चौथा आहे पाण्याची बाटली, पाचवी आहे छडी, 6वी आहे चहाचा कप. वा, छान. गीतांजली दुधे अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. उत्तीर्ण झालेली आहे. त्यानं स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे. बरोबर सगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत. विद्यालयाच्या वतीनं त्याचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला, खेळातील दुसऱ्या स्पर्धकानं बरोबर त्या ठिकाणी वस्तू मांडल्या, अचूक वस्तू मांडल्या आणि अचूक वस्तू मांडल्यामुळं ती या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे. पुढचा स्पर्धक शिवानी पिसे. शिवानी पिसे वस्तूंचं वाचन करते. बघा आता कितपत लक्षात ठेवते ती. लवकर वाचन शिवानी पिसे वस्तू मांडते. बघूया आता शिवानी पिसे बरोबर वस्तू मांडते का नाही. आठवते बघा, आतातल्या मनात आठवते आहे ती. तिची थोडीशी जमलिंग झालेली आहे. चहाचा कप तिनं चहा प्यायला चहाचा कप घेतलेला आहे बघा आता. बघूया आता बरोबर मांडते का नाही ते. त्याच्या कितपत लक्षात राहिले त्याच्या स्मरणामध्ये. पाण्याची बाटली पाणी पिण्यासाठी घेतलेली आहे बघा आता. लक्षात राहिलेले आहे ते आता आपण या ठिकाणी थोड्याच वेळा पाहणार आहोत. वस्तू ठेवण्याचं काम चालू आहे. 5 वस्तू ठेवल्या, 5 वस्तू ठेवल्या, 6 पण वस्तू ठेवलेल्या आहे. बघूया आता शिवानी पिसे यांनी ठेवलेल्या वस्तू बरोबर आहेत का ते. आता मी वाचतोय. पहिला आहे कंपास. पहिलीच वस्तू तिनं योग्य मांडलेली नाही. पुढची स्पर्धक आहे प्रज्ञा बिचितकर. बघूया आता प्रज्ञा बिचितकर वस्तूचं वाचन करते. प्रज्ञा बिचितकर चला. प्रज्ञा बिचितकर वस्तू मांडण्यासाठी गेलेली आहे. पहिला चौकोन तिनं पूर्ण केला, दुसरा एक चौकोन वस्तू मांडून तिनं पूर्ण केलेला आहे. तिसऱ्या चौकोनात वस्तू मांडते. 5 चौकोन 6वा चौकोन सुद्धा पूर्ण केला तिनं मांडून. बघूया तर तिनं मांडलेल्या वस्तू बरोबर आहेत का नाही. मी वस्तू वाचतोय. छडी, पाण्याची बाटली, डस्टर, चहाचा कप, खडू. चला पुढचं स्पर्धक
स्वरांजली केंगा पुढची स्पर्धक आहे स्वरांजली केंगा. बघूया आता स्वरांजली वाचण्याचं काम चालू आहे तिथं. चिठ्ठीमध्ये जी नाव आहे ती वाचते आणि तिच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्वरांजली केंगा वस्तू त्या ठिकाणी चौकोनामध्ये मांडती. पहिली वस्तू मांडली तिने, दुसरी वस्तू मांडलेली आहे. बघूया आता तिसरी वस्तू सुद्धा मांडलेली आहे. चौथी पण मांडलेली आहे. पाण्याची बाटली, छडी या सगळ्या वस्तू तिनं मांडून पूर्ण केल्या आहेत. बघूया तिनं मांडलेल्या वस्तू बरोबर आहेत का ते. मी वस्तूचं वाचन करतोय. पहिली वस्तू आहे खडू, दुसरी आहे डस्टर, तिसरी आहे कंपास, चौथी आहे पाण्याची बाटली. थोडक्यात गेलेली आहे. तिला ही काही स्पर्धा जिंकता आली नाही. थोडस अडचण झालंय आणि वस्तू बरोबर त्या ठिकाणी सिद्धी गाडगे वस्तूचं वाचन करते. बघू आता सिद्धी गाडगे किती तिच्या लक्षात राहिले वाचलेलं ते आता बघूया आपण. वस्तू ठेवते. पहिली वस्तू ठेवली तिने. दुसरी वस्तू सुद्धा जी सकाळी सकाळी आपल्याला रोज लागते ती ठेवली तिनं. चहाचा कप. वस्तू आठवून ठेवण्याचा प्रयत्न करते. बघूया ती ठेवती ती वस्तू. 6 वस्तू ती बरोबर ठेवते की नाही ते आपण आता थोड्या वेळात पाहणार आहोत. 6 चौकटी वस्तू ठेवून पूर्ण केली आहे. बघूया आता. थोडस तिनं वस्तूमध्ये बदल केलेले आहे. बघूया आता. पहिली वस्तू मी वाचतो. पाण्याची बाटली, चहाचा कप, छडी, खडू, कंपास, डस्टर. वा छान. काय वा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढवा ही स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे. तिनं 6 जी वस्तू अचूक पद्धतीनं तिनं मांडलेल्या आहे. तिचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. पुढची स्पर्धक आहे कल्याणी अवघडे. वाच पटपट वाचायचं. पटपट वाचायचं द्यायचं. काही उशीर करायचं नाही. चला कल्याणी अवघडे वस्तू ठेवते. बघा पहिल्या चौकोनात ठेवला. दुसऱ्या चौकोनामध्ये सुद्धा तिनं वस्तू ठेवलेली आहे. तिसऱ्या चौकोन सुद्धा तिनं पूर्ण केलेला आहे. बघूया 6 चौकोनामध्ये 6 वस्तू कल्याणी अवघडे बरोबर ठेवते का नाही ते आपण पाहूया. पाण्याची बाटली, त्याचबरोबर छडी आणि सकाळी लागणारा कप, चहा. आता वस्तू तिने ठेवले. मी वाचतोय. डस्टर, कंपास, खडू, पाण्याची बाटली, छडी, वा छान छान छान. कल्याणी अवघडे ही स्पर्धा जिंकलेली आहे. तिच्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. कादंबरी वाचता. बघूया 5वी विद्यार्थी फार हुशार आहे. कादंबरी वाचतात. 5वी मुलगी
वस्तू ठेवते बघू. 2 वस्तू ठेवलेल्या आहेत बरोबर. तिसरी वस्तू ठेवलेली आहे. चौकोन पूर्ण केलेला आहे तिला. बघूया ती आठवते आता कुठली ठेवायची. चला एकदा जे वस्तू द्यायची ती ठेव. नाही बरोबर सगळं बरोबर सगळं बरोबर बरोबर केलेली वस्तू सगळ्या. सगळं बरोबर सहा चौकोन म्हणजे 6 वस्तू कादंबरी वाचताना ठेवलेल्या आहेत. बघूया कुठे ठेवलेली वस्तू बरोबर आहेत का. मी वाचतो. कंपास, चहाचा कप, चला स्नेहल गायकवाड. पहिला चौकोन पूर्ण. दुसरा चौकोन पूर्ण. तिसरा चौकोन पूर्ण केला तिला वस्तू ठेवून. बघूया आता स्नेहल गायकवाड वस्तू ठेवते. 6 चौकोनामध्ये 6 वस्तू पाहणार आहोत. योग्य ठेवल्या आहेत का नाही. मी वस्तू वाचतोय त्या वस्तू बरोबर आहेत की बघा. चहाचा कप आहे का. डस्टर नाही. तर स्नेहल गायकवाडला वस्तू बरोबर ठेवता आले नाही त्यामुळं सृष्टी जाधव. बघूया वस्तू ठेवते आता सृष्टी जाधव. पहिला चौकोन तिनं पूर्ण केला. दुसरा चौकोन केलाय पूर्ण. भारती अश्विनी मागच्या जिंकली दिली कोण ना तिकडे वाचायची वेळ तिकडे घाल तिकडे घ्यायचं. आणि इकडे मी करते. हा वाचा. सृष्टी जाधव तिनं वस्तू मांडलेल्या आहेत. बघूया थांब मग तसं कर. मांडलेल्या वस्तू बरोबर आहेत का नाही ते बघूया. वाचल्या मोठी करायची. पहिली वस्तू आहे छडी. दुसरी आहे पाण्याची बाटली. तिसरी आहे डस्टर. डस्टर तिनं सहाव्या चौकोनात आणला. स्वरा आरकिले. वाचायचंय लक्षात ठेवायचं आणि मांडायचं. दोन नंबरला ठेवलंय डस्टर. 3 नंबरला आहे कंपास ठेवलेली आहे बघा. 4 नंबरला पाण्याची बॉटल ठेवलेली आहे. 5 नंबरला चहाचा कप आणि 6 नंबरला ठेवलेले छडी. कडो, डस्टर, कंपास, बाटली, कप. व्हेरी गुड. अभिनंदन अभिनंदन. स्मरणशक्ती फार चांगली आहे. तिने वस्तू बरोबर मांडलेल्या आहेत. तिचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन. पुढची स्पर्धक आहे ती ठेवायची कार्तिकी जाधव. वाचायचं पटकन. मनात वाचायचं. पटकन वाचायचं झटकन जायचं.
पहिली वस्तू ठेवलेली आहे कार्तिकीनी बॉटल. कार्तिकी जाधव. हा बघूया वस्तू ए थांब हो, बोल ना बोल ना. हा बरोबर ठेव ठेव तुझ्या मनात ठेव. तुझ्या मनात ठेव. कार्तिकी जाधव वस्तू मानते. बघू आता तिच्या कितपत लक्षात राहिल्या वस्तू मांडण्याचा प्रयत्न करते. 4 चौकोटीने पूर्ण केली आहे. आता खाली घे. कार्तिकी जाधव हिनं मांडलेल्या वस्तू बरोबर ते बघूया आपण. पहिली आहे पाण्याची बाटली, दुसरी आहे चहाचा कप. कप, तिसरी आहे छडी, चौथी आहे खडू, पाचवी आहे कंपास, सहावी आहे डस्टर. वा, छान. कार्तिकी जाधवनं सुद्धा वस्तू अचूक मांडलेल्या आहेत. लक्षात आणून अभिनंदन कार्तिकी. तिने सुद्धा कार्तिकीने या ठिकाणी व्यवस्थितपणे सर्व वस्तू मांडलेल्या आहेत बा. सुरुवातीला कार्तिकी घाबरत होती पण नंतर तिने बरोबर सर्व वस्तू काय केलेल्या आहेत व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. यानंतर आहे अनन्या पारखे. तिचा नंबर आहे स्पर्धक आहे अनन्या पारखे. इयत्ता 5वी मधील विद्यार्थी. लवकर फास्ट वाचायचं आहे. चला अनन्या पारखे बघ ओटा वस्तू मांडण्याचा प्रयत्न करते. बस इथं. बस खाली. बस खाली. वस्तू मांडते बरोबर. वस्तू मांडते की नाही बस ते. बघूया आता. वस्तूची मांडणी चालू आहे. दुसरा चौकोटीनं पूर्ण केला आहे. आठवते बघा ती आता. बघूया आता खडू उचललेला खडू ठेवला. आता तिसऱ्या चौकोनामध्ये जसं आठवण तसं ती वस्तू ठेवते. 4 नंबर मध्ये ठेवलेले आहे कंपास, 5 मध्ये डस्टर, 6 मध्ये शेवटी चहा पिलेली आहे बघा. बघ बदलायचं का बघ. बदलायचं का. थांब थांब. पुढची स्पर्धा काय चला. श्रद्धा देडगे. श्रद्धा देडगे पहिल्यानं घेतलेली आहे कंपास. पहिल्या बॉक्स मध्ये ठेवलेली आहे कंपास. दुसऱ्या बॉक्स मध्ये चहाचा कप ठेवले. तिसरी वस्तू ही ठेवलेली आहे. चौकोन पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. 4 चौकोन पूर्ण केले. 5वा सुद्धा तिने पूर्ण केला आणि 6वा सुद्धा तिने वस्तू पूर्ण केला. पहिली वस्तू आहे कंपास, दुसरी आहे चहाचा कप, तिसरी आहे खडू. या ठिकाणी थोडंसं आदला बदल झालेली आहे. खडू आणि बाटली खाली पाहिजे होती, खडूवर पाहिजे होती. तिला काही वस्तू बरोबर ठेवत आल्या नाहीत. चला हा सर. पळसे पळसे. ते मुली ओटा ते ओटाव तिथून ओटाव तिकडं. लक्षात आहे का
अवधूमध्ये पैसे वस्तू या ठिकाणी ठेवते बघा. वस्तूंच्या आदला बदल करते. वस्तू एक एक एकच एक ठेव. एकच न्यायची. एका वेळेला एकच वस्तूंची मांडणी करते. 5 चौकोन तिनं पूर्ण केले आहेत. बघा आता 6वा चौकोन सुद्धा तिनं पूर्ण केला आहे. अशा पद्धतीनं थोडीशी आदला बदल त्याने केलेली आहे. बघूया त्याने केलेली आदला बदल ते कितपत योग्य आहे त्यात आपण पाहूया. पहिली वस्तू आहे चहाचा कप, दुसरी आहे डस्टर, तिसरी आहे खडू, चौथी आहे पाण्याची बाटली, 5वी आहे कंपास. इथे थोडेसे आदला बदल झाले. चला उठा. त्याच्यामुळे ईश्वरी बिचितकर चिठ्ठीचं वाचन करते. ते त्यातील ज्या वस्तू आहेत त्या वस्तू मी वाचते. बघूया आता ईश्वरी बिचितकर ती स्पर्धा पूर्ण करते का नाही ते वस्तू त्या ठिकाणी तिने घेतलेली आहे. पहिला चौकोन तिने पूर्ण केलेला आहे. दुसरा चौकोन पूर्ण करण्यासाठी वस्तू पुढे गेलेली आहे. घेतलेली वस्तू आणि दुसऱ्या चौकटामध्ये वस्तू ठेवलेली आहे. स्मरण करते, आठवते. बघूया आता तिच्या वस्तू कितपत लक्षात राहिलेल्या आहेत. वस्तूंची त्या ठिकाणी वस्तू ठेवते. 3 वस्तू ठेवून झालेल्या आहेत. 3 चौकोन तिनं पूर्ण केले आहेत. 4था चौकोन सुद्धा तिनं वस्तू ठेवून केलेला आहे. बघूया आणि 5 चौकोन पूर्ण केलेला आहे. 6 चौकोन पूर्ण केला आहे. आणि त्यांना राज मी वाचून जातो. छडी, राज पाण्याची बाटली, डस्टर, चहाचा कप. थोडेसे या ठिकाणी वस्तूंची आदला बदल झाली त्यामुळे ही स्पर्धा ती काय जिंकू शकली नाही. चला अरे आदित्यराव चला बोट. आदित्यराव वस्तूंचं वाचन करते. बघूया आता चला एवढं घेऊ. सिद्धी आदित्यराव या सगळ्या वस्तू मांडलेल्या आहेत. बघूया त्यांनी मांडलेल्या वस्तू बरोबर आहे. मी पहिली वस्तू वाचतो. खडू, डस्टर, कंपास. इथं वस्तू मांडण्याची गफलत झाली.